नमस्कार अमरावती. अमरावतीत भाजपामध्ये तिकीट वाटपावरून मोठा वाद उफाळून आला आहे. भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष श्रद्धा गेहलोत यांनी पक्षावर गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. भाजपमध्ये कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याचा आरोप करत पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा थेट आरोप श्रद्धा गेहलोत यांनी केला आहे. पात्रता नसलेल्या व्यक्तींना उमेदवारी देण्यात आल्याने खरे कार्यकर्ते डावलले जात असल्याचा त्यांचा दावा आहे. इतकेच नव्हे तर मला जर स्वीकृत नगरसेवक करण्यात आले नाही आणि माझ्या जीवाला काही बरे वाईट झाल्यास याला पक्षातीलच काही लोक जबाबदार राहतील असा गंभीर इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान उमेदवारी नाकारण्यात आलेल्या भाजपच्या माजी नगरसेविका भारती गुहे यांनीही पक्ष नेतृत्वाला इशारा दिला आहे. तिकीट वाटप प्रक्रियेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 30 डिसेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र उमेदवारांची निवड करताना भाजपसह अनेक पक्षांमध्ये नाराजी नाट्य उफाळून आल्याचे चित्र दिसून आले. श्रद्धा गेहलोत यांच्या आरोपांमुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून भाजप नेतृत्व यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर मला अद्यापपर्यंत कळलेलं नाही आहे. गेली 10 वर्षापासून मी पक्षाचं प्रामाणिकपणे काम करते आहे, परंतु आमच्या प्रभागामध्ये थोडंसं म्हणजे इतरही प्रभागामध्ये बघतोय की थोडंसं जातीचं समीकरण वाटत आहे. मी एक सवनार समाजाची आहे म्हणून मला डावलण्यात येत आहे काय असं मला वाटत आहे. कारण की पक्षाचं काम अगदी प्रामाणिकपणे केलं आहे मी. जेव्हा आमचे प्रदेशावरून जेव्हा कार्यक्रम येतात तेव्हा मी एकमेव महिला अशी होती की जे सदस्य नोंदणी मला जे आपला कार्यक्रम आला होता त्याच्यामध्ये सगळ्यात पूर्ण आणि कमी वेळात काम करणारी मी होती की जिथे माझा मुंबईला कार्यालयामध्ये अतुलजी सावे यांच्या हस्ते सत्कार सुद्धा करण्यात आला. परंतु आज जेव्हा तिकीटची वेळ आली तेव्हा मला डावलण्यात आलं. कुणाची पत्नी असेल, कुणाची बहीण असेल यांना का तिकीट देण्यात आले. आणि पक्षाचे काही नियम असतात की जे लोक फॉर्म भरतात, जे इंटरव्ह्यू देतात त्यांनाच उमेदवारी दिली जाते. परंतु काही ठिकाणी आपण असं बघत आहे की ज्यांनी फॉर्म भरले नाही, ज्यांनी इंटरव्ह्यू दिले नाही त्यांना तुम्ही उमेदवारी कशी दिली तो माझा प्रश्न आहे. त्यांना उमेदवारी का दिली तुम्ही? त्यांचं संघटनेमध्ये काहीच योगदान नाही आहे. मग आम्ही एवढं काम करू जर आम्हाला डावलण्यात येते याचा अर्थ काय? का बरं असं? माझ्याच प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 20 मध्ये ओपन मध्ये मंगेश दादा खोंडे यांच्या मिसेसला उमेदवारी दिली आहे. माझी वैयक्तिक नाराजी नाही आहे, पण मला हेच म्हणायचं आहे की त्यांचं पक्षासाठी काय योगदान आहे? त्यांनी फॉर्म भरला नाही, त्यांनी इंटरव्ह्यू दिला नाही, मग त्या याच्या सर्वेमध्ये नव्हत्या, मग त्यांचं नाव कसं झालं? त्यांना उमेदवारी का दिली गेली? म्हणून पक्षाला माझं एक आव्हान आहे की मी प्रामाणिकपणे काम केलं. ज्यांना ज्यांना तुम्ही अशा उमेदवारी दिली आहे की ज्यांचं योगदान नाही आहे पक्षामध्ये त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी. आणि मी सगळ्यांना सांगते मी जे काम केलं त्याचं मला फलित काहीतरी मिळावं, मला स्वीकृत देण्यात यावं. अन्यथा जर माझ्या जीवाला काही कमी जास्त झालं तर आपण सगळे लोक त्याला जबाबदार राहणार.